शुभेच्छा। मला वाटतंय कुछ तो गडबड आहे, नाही मात्र त्याची बॉलिंग बोलते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजयसाठी। एक हर हुन्नरी खेळाडू आहे आणि प्रॅक्टिस भरपूर सारी करतो। म्हटलं जातं की जो रियाज करेगा वही राज करेगा, आणि म्हणून तर काय गोलंदाजीच्या जोरावरती त्याने पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच पद स्वीकारलंय। चला पुढील मॅचच्या दिशेला वळणार आहोत। वाहुली विपक्ष आपल्याला सामना पाहायला मिळेल केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली। पंचांचं ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। पहिला बॉल कट करायचा प्रयत्न, थर्डमॅन मध्ये फिल्डर झालेत बीट आणि बॉल निघून चाललाय डीप। थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळते नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार, नशिबाचा लकी चौकार। थँक्यू सो मच। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 4। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, फिंगर अप, कट अँड कॉट बाय द कीपर। यावेळेस मिस्टेक झाली फलंदाज मार्फत आणि विकेटचं पतन होत असताना पहिला मोठा धक्का बसतोय केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाला। फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त। प्रदीप बॅक टू दी पवेलियन। आपल्याला दिनेश पाहायला मिळतील डगआउट मध्ये। मिलनजी माळी यांच्यासारखे चांगले खेळाडू आहेत। मला आठवतंय ज्या वेळी आम्ही या संपूर्ण परिसरामध्ये समालोचन करतो त्यावेळेस खांद्यावरती बक्षिसाची थाप ठेवणारे आमच्या अगदी मोठ्या बंधूप्रमाणे मिलन दादा, त्यांचे देखील आपण करूया सहर्ष असं स्वागत कांबाकर चषकाच्या माध्यमातून। एक हरहन्नरी खेळाडू आहेत, एक जबरदस्त आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून मिलन दादांकडे पाहिलं जातं, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। मॅचच्या दिशेला वळणार आहोत। पहिल्या बॉलवरती आला चौकार, मात्र त्यानंतर विकेटचं पतन झालेलं आहे। धावसंख्या धावफलकावरती 4। एसटी रक्षक अर्थातच अझरच्या माध्यमातून जबरदस्त जी झेल आपण पाहिली। त्यावेळेस कॅचची संधी निर्माण झाली आहे। वॉड कॅच, जबरदस्त झेल मैदानावरती शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये आयन होते आणि ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त झेल स्वीकारत असताना आपल्याला पाहायला मिळतील। अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाला। फलंदाज दिनेश बॅक टू दी पवेलियन। जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहिरा आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते। गोलंदाज रोहितच्या माध्यमातून वाहुली बस संघाने ज्याप्रमाणे गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये केली वाखाणण्याजोगे मित्रांनो, कौतुक करणं गरजेचं आहे। तोही आपल्याला पाहायला मिळतील। स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता यावेळेस, चांगला चेंडू पाहायला मिळतोय। जबरदस्त बॉल, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये। ज्यावेळेस विकेट्स पडलेले आहेत सिंगल डबल घेऊन तुम्ही मॅच मध्ये पुढे सरका, मात्र इथे पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेल, कारण फुल लेनचा बॉल होता आणि या फुल लेनच्या बॉलला जर तुम्ही ड्राइव्ह केला असता डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे। मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पूर्ण प्रकारे विकेट एरिया पाहायला मिळतो। यावेळेस चेंडू हवेमध्ये डीप मध्ये असतील फिल्डर त्यांच्या डोक्यावरून, बॉल निघून चाललाय ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड। क्रिकेट विश्वातील सर्वात देखणा आणि सेफ फटका, बॉल सीमा पलीकडे, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार।
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 10 या आकड्यावरती कमबॅक झालेला आहे या मॅच मध्ये, कारण 10 धावा धावफलकावरती जरूर आहेत। यावेळेस फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट कॅच झाली कंप्लीट, मात्र पंचांचा इशारा येत असताना बेस्ट ऑफ हाईट भीमर, त्यामुळे नक्कीच नो +1 2 धावा आड आणि शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील असेल फ्री हिट। या मॅच मध्ये कुठेतरी टर्निंग पॉइंट हे ठरू शकतं, कारण हा नो बॉल प्रेशर रिलीज करेल आणि त्याच्या जोडीला या नो बॉल मुळे तुमच्या जो प्रेशर आहे, जो बिल्डअप झालेला होता, त्या प्रेशर मधून तुम्हाला बाहेर निघायचा जो झोन आहे तो आता मिळेल। फुल टॉस बॉल आहे, डीप मध्ये फिल्डर नाही आहेत यावेळेस, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मिड ऑफ चे फिल्डर आले तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र कंप्लीट आहेत की नाही हे पाहावं लागेल। रिव्ह्यू घेण्यात आलाय। नॉट आउट, त्यामुळे नक्कीच 2 धावा कंप्लीट आहेत आणि 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल। माफ करा, 14 धावा धावफलकावरती आहेत, 14 ऑन द बोर्ड। एक चौकाराला एक षटकाराला नो बॉल वरती सिंगल आडी आणि 2 धावा शेवटच्या बॉल वरती, एकूण 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। अर्ह्यान पाहायला मिळतील आपल्याला षटक क्रमांक 2 मध्ये, जिथे अर्ह्यांच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल। पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, पुल करायचा प्रयत्न जरूर होता, फिंगर रोल केले गेले होते, व्हेरिएशनचा वापर पीस ऑफ करण्यात आला, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली। संदीपच्या विरोधामध्ये फेकण्यात आलेला डॉट बॉल, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 14 या आकड्यावरती, 14 ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती जरूर आहेत। ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ असताना अगदी आपण पाहू शकतो जबरदस्त गोलंदाजी पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली। पुन्हा एकदा शॉर्टर वनचा वापर केला मध्ये, ह्याची संधी झाली होती, मात्र इथे लँड मध्ये तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती एक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती, 15 ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती जरूर आहेत। पंधरा धावा धावफलकावरती जरूर आहेत। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो, जबरदस्त बॉल, जबरदस्त डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली। वन्स अगेन कमबॅक करत असताना रेहानच्या माध्यमातून इथे चांगली कामगिरी। पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, कुठेतरी वाटत होतं 2 षटकं पॉवर प्लेची आहेत, 2 षटकांमध्ये 25 ते 30 धावांपर्यंत पोहोचली तर नंतरचा रस्ता जो आहे तो की साफ होऊ शकतो। मात्र तरी देखील जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत नक्की झाली आहे गोलंदाज रेहानच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये। यावेळेस मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतो, एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती, 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। पहिला बॉल डॉट, त्यानंतर आलेली सिंगल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा आलेली सिंगल पाहायला मिळते। यावेळेस मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये, कनेक्शन नाही होत आणि अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती।
जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. गोलंदाज रेहानच्या माध्यमातून 5 चेंडू हाताळलेत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि ज्या षटकामध्ये वाटत होतं की धावा जास्त येतील त्या षटकामध्ये कुठेतरी अगदी आपण पाहू शकतो जावेंवरती लगाम लावण्याचं काम करण्यात आलेलं आहे. शुभ स्वागतम सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय भगवान शेठ सुरोशी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. कार्पेटच्या साने चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये फिल्डर असतील. वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. जान जाय पर गेंद ना जाय, जान जाय पर रन ना जाय, एफर्ट पाहायला मिळतोय. कंप्लीट झाल्या धावा ज्या मात्र 2 आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 18 या आकड्यावरती. आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकतो एक यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा यश कल्पेश जाधव जो फ्युचर मध्ये फार मोठा स्टार बनू शकतो. अगदी त्याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश जाधव जे आमचे दाजी आहेत त्यांचे सुपुत्र यश कल्पेश जाधव. नावातच यश आहे आणि यशवंत तो नक्की होईल अशी आशा बाळगू. म्हटलं जातं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, शीतापासून भाताची ओळख होते. यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. फार चांगलं क्रिकेट तो खेळतो आणि भविष्यामध्ये फार मोठं ना होणारे यात शंका नाहीये. आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं, आपल्या कुटुंबाचं आणि कांब्याचं नाव देखील तो मोठं करेल अशी आशा बाळगू. आणि यश कल्पेश जाधवला देऊया आपण पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आपण पाहू शकतो व्यासपीठावरती लकी प्रिन्सेस ऑफ कांबा अर्थातच बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव कुमारी आद्विका कृष्णा ठाकरे ज्यांचे 2 बैल अर्थातच भारत आणि नंद्या जे बैलगाडा शर्यतीमध्ये धुमाकूळ माजवत आहेत. अगदी 2 बैलांच्या गाडा मालकीन अर्थातच कुमारी आद्विका कृष्णा ठाकरे ही आपल्याला पाहायला मिळतीये. लकी प्रिन्सेस आहे कांबा गावची आणि सर्वांची लाडकी आहे. तिचं करूया आपण सहर्ष स्वागत. तुर्ताच आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत जिथे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त कामगिरी करत असताना हे 2 संघ. सुस्वागतम शुभ स्वागतम सस्नेह असं स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक समाजसेवक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे भगवान शेठ सुरोशे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय भगवान शेठ सुरोशे साहेबांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 24 ओव्हर नंबर 3 मैदानावरती मार्गस्थ आहे. आमचे जवळचे मित्र दौलत सर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दौलत सर वेलकम. सहर्ष असं स्वागत आहे. एक जबरदस्त पर्सनॅलिटी हेल्थ इज वेल्थ या समीकरणावरती आधारित व्यक्तिमत्व आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. दौलतजी राठोड यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मानेली गावचे पोलीस पाटील अर्थात रघुनाथजी गायकर सर काल थोडे जास्त फ्रस्ट्रेशन मध्ये होते ते, मात्र नंतर चर्चा झाली आणि सर्व गोष्टी सॉर्ट आउट झाल्या. त्यांचा संघ प्रतीक 11 मानिवली तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळालाय. ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे सर्व जे आमच्या गावचे खेळाडू आहेत ना त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं माझा जीव आहे आणि म्हणून तर काय मी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता मैदानावरती उतरलो. आणि पोलीस पाटीलची हीच ओळख असते. यावेळेस बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे आलेला हा चौकार पाहायला मिळतोय बॅटर करनच्या बॅटमधून. आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 2-4 2-4 आतापर्यंत या ओव्हरचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. अनालिसिस ऑफ दिस ओव्हर
यावेळेस जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला. मोईन असतील, सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा कॉल स्ट्रायकिंग एंड वरती थोडासा वाईट थ्रो. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. मानिवली गावचे पोलीस पाटील आदरणीय रघुनाथजी गायकर साहेबांच्या माध्यमातून मानिवली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि सुवर्ण संधी असेल. 3 चेंडू 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, डाऊन द लेग साइड. हा बॉल वाईड असेल. जेपी पॅनलचे सर्व पंच आपल्याला पाहायला मिळतील. टिंबे सर आहेत, टांगरे सर आहेत, जे आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 33. 33 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 33 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. वलंदाजच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तो फेसा गोळा. 6 धाव्यांसाठी षटकार आलेला आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजेच मैदानावरती होणारे ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत संधी असेल. तोपर्यंत आम्ही मुख्य व्यासपीठावरती VIP डायस वरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. आमचे दाजी अर्थातच आदरणीय कल्पेशजी जाधव साहेब, मला वाटते ते नाशिक वरून बिलॉंग करतात. आमचे नाशिकचे दाजी अर्थात कल्पेशजी जाधव साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विकास शेठ निजिते यांचे शुभ असते. सागर शेठ बनकरी साहेबांचे शुभ असे आपण शुभ सन्मान करणार आहोत आमच्या दाजींचं. या स्पर्धेचे प्रमुख घटक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थात सागर शेठ बनकरी साहेब, वन ऑफ द टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या KGPLच्या मैदानावरती परवा दिवशी त्यांनी इतिहास घडवला. भागेश आणि सागर दादा ज्यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट करत होते, तब्बल 6 धावा ज्या मात्र धावून काढल्या. हा इतिहास एकदा जोरदार टाळ्या ज्या मात्र आमच्या दाजींसाठी झाल्या पाहिजेत. फार दूरवरचा प्रवास करून ते इथे आलेले आहेत. या कबागाची स्पर्धा आहे आणि मला बोलवलंय. माझी उपस्थिती देखील महत्वाची आहे. त्यांचा बिझी शेड्यूल असो तरी देखील बिझी शेड्यूल मधून वेळ काढून ते इथे उपस्थित राहिले त्याबद्दल आमचे दाजी कल्पेशजी जाधव साहेबांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. संतोषदादा ठाकरे साहेब इथून रजा घेत आहेत. तसेच लकी प्रिन्सेस ऑफ कांबा कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे, बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव आणि बैलगाडा मालकीन अर्थातच आमच्या लाडक्या अद्विका कृष्णा ठाकरे यांना आपण करूया बाय बाय. स्पर्धेमधून इथे रजा घेत आहेत, त्यांचं मनापासून आभार असेल. मॅचच्या दिशेला वळणार आहोत. 3 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 39. रिहान आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती रिहानच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणारे. व्यासपीठावरती भगवान शेठ सुरोशी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे भगवान शेठ रामचंद्र सुरोशी साहेब जे अध्यक्ष आहेत आधार दिव्यांग अपंग कल्याणकारी संस्था ठाणे जिल्ह्याचे, त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. तसेच आधार दिव्यांग कल्याणकारी संस्था ठाणे जिल्हा, तसेच माजी सरपंच फळेगाव आणि सचिव आदरणीय रवींद्रजी कमळाकर जाधव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. तसेच आदरणीय ग्रामपंचायत उपसरपंच गोवेली आदरणीय काळूरामजी गुडे
साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच सरपंच बापसाई ग्रामपंचायत आणि खजिनदार आदरणीय पांडुरंग रामचंद्र राजाराम टेंबे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. आजच्या दिशेला बनणार आहोत जिथे 1+ रनआउटची विकेट मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी आपल्याला मोकळ्या हाताने मदत केली आहे त्या सर्व दानशूर दात्यांचा आपण नामोल्लेख करणार आहोत. पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला जय कालिका माता एंटरप्राइजेस अर्थातच योगेश शेठ बनकरी साहेब आणि छगन शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून लाभलंय 1 लाख रुपयाचं, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. तसेच द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज कैलासवासी गोपाल कृष्णा ठाकरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अनंताजी गोपाळ ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज कैलासवासी शांताराम गोपाळ बनकरी जे पाटील आहेत यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच खांबा मंगेश शेठ भगवान बनकरी साहेबांच्या माध्यमातून लाभलाय, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. तसेच चौथ्या क्रमांकासाठी कैलासवासी वसंत भगत शिरोसे यांच्या स्मरणार्थ आदरणीय अरुण वसंत शिरोसे यांच्या माध्यमातून लाभलाय, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच 1 दिवस जेवणाची सोय आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर साठी सुपर्ब अशी आम्हाला सायकल लाभलेली आहे जी पद्माकर रमेश शिरोसे यांच्या माध्यमातून, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. रुपेश सपाट साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह टेलिकास्टची सुविधा लाभली आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच सन्मान चिन्ह आम्हाला गणेश शेठ बनकरी साहेब, प्रवीण शेठ बनकरी साहेब आणि शिवशक्ती एंटरप्राइजेसच्या माध्यमातून लाभलंय, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. तसेच जिप्सन ग्रुप कांब्याच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफीज लाभल्या, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द मॅच साठी फरसन अर्थात स्नॅक आम्हाला हर्षजी कोर साहेबांच्या माध्यमातून लाभलंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. थंड पेय अर्थात शीतपेय सुरेशी साहेबांच्या माध्यमातून लाभलंय, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच कॅप सन्माननीय योगेश गोपीनाथ मसोंडे यांच्या माध्यमातून लाभलंय, त्यांचा आम्ही विशेष असा आभार व्यक्त करू. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी शूज आम्हाला प्रतीकजी शिरोसे साहेबांच्या माध्यमातून लाभलंय, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच बेस्ट फिल्डर साठी शूज आम्हाला रुपेशजी गायकर साहेबांच्या माध्यमातून लाभलंय, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. बेस्ट बॅट्समन साठी बॅट आम्हाला संकेतजी कडव साहेबांच्या माध्यमातून लाभलंय. या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. काही दानशूर दात्यांचं नाव आम्ही पुन्हा एकदा घेऊ, ज्यावेळेस आमच्यापर्यंत ती लिस्ट पोहोचेल आम्ही पुन्हा एकदा त्या दानशूर दात्यांचं नाव घेणार आहोत. तुर्तास मॅचच्या दिशेला वळतोय. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ आहे. रिहान जे सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पहिल्या बॉल वरती 1+ रनआउटची विकेट आली, दुसऱ्या बॉल वरती 2 धावा, तिसऱ्या बॉल वरती विकेट आली आणि चौथा बॉल जो डॉट आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आपल्याला सगळी पाहायला मिळते. पोलीस पाटील मानिवली आदरणीय रघुनाथजी गायकर साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 2000 आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यावेळेस पंचांकडे लाऊड अपील, फिंगर अप, ओ युठी. विकेटचं होत असताना पतन. अजून एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज ओमकार बॅक टू दी पवेलियन. पुढील मॅचचा टॉस दिशेला आपण बळणार आहोत. घोटसई संघाचे कर्णधार आणि अनखरपाडा संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. ज्यावेळेस स्लॉट्स पडले त्याच वेळी आम्ही सांगितलं की मिड मॅच अर्थात इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होईल. आपली मॅच कधी आहे याला अनुषंगून उपस्थित राहणं बंधनकारक आहे. सर्व संघांना ही नम्रतेची विनंती असेल. पुढील मॅच कानिपनाथ स्पोर्ट्स गोडसई विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ अनखरपाडा अशी आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे उदय तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच
सचिन पाहायला मिळेल एकीकडे तर दुसरीकडे उदय पाहायला मिळेल. दोन अगदी खास मित्र आहेत आणि दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंचाचा इशारा येत असताना नॉट आउट. नॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त ओव्हर ही आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर मैदानावरती समाप्त होतोय. चौथा आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर असंख्य धावफलकावरती 42 अर्थात 42 पाहायला मिळेल. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये जवळपास 3 धाब्यांचं षटक राहिले, ज्यामध्ये विकेट टेकिंग देखील गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 विकेट आणि 1 रनआउटची विकेट एक्स्ट्रा देखील आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 42 10.50 सरासरीने आतापर्यंत जी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत बॅटिंग पाहायला मिळाली. आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये हार्दिकजी धिरडे आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करू. तसेच व्यवस्थापन समितीमध्ये भरपूर सारे व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नामोल्लेख करणं देखील महत्त्वाचं राहील. आदरणीय साईनाथ शेठ ठाकरे साहेब, ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय विकास शेठ निचिते साहेब, ज्यांचं जबरदस्त असं आयोजन आणि नियोजन आपण पाहू शकतो. त्या समेत आदेशजी पावशे साहेब, जे जबरदस्त नियोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निरंजनजी सुरेशी साहेब, जे पडद्याआडचे सितारे आहेत, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करू. नूह आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 मैदानावरती मार्गस्थ आहे. नूह यांच्या माध्यमातून पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल 180 धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती 43. प्रत्येक घटकाचा आम्ही नामोल्लेख करू ज्यावेळेस 5वं षटक समाप्त होईल. म्हणजे तुर्तास मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. त्यावेळेस पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अवंतरशी धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावरती. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जशी आपल्याला 5वीवर समाप्तीच्या दिशेला पाहायला मिळेल त्यानंतर आपण नामोल्लेख करू. आदरणीय भगवान शेठ सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, जे आधार दिव्यांग अपंग कल्याणकारी संस्था ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. तसेच सचिव आधार दिव्यांग कल्याणकारी संस्था ठाणे जिल्हा, तसेच माजी सरपंच फळेगाव आदरणीय रवींद्र कमलाकर जाधव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच उपसरपंच गोवेली ग्रामपंचायत काळूरामचे घोडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. तसेच खजिनदार सरपंच वापसई आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच वापसई, तसेच पांडुरंगाजी राजाराम टेंबे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. 48 धावा धावफलकावरती जरूर आहेत आणि आतापर्यंत चेंडू झालेले आहेत. अगदी आपण पाहू शकतो जो मात्र 1 आणि अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दौलत शेठ राठोड साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. तसेच रुपेश शेठ खंबाळे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे फलंदाजच्या बॅट मधून निघाल्यात. अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडेल. आतोपेचा गोळा आलाय फलंदाज करणच्या बॅट मधून. 6 रनांसाठी षटकार. करण मैदानावरती धावेंचा पाऊस पाडतोय. जेन्युइन रनर मशीन आहेत आणि सलामीला आलेला अजून देखील मैदानावरती करण धावा बनवतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 54. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जबरदस्त फटकेबाजी.
यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 56. 56 या आकड्यावरती. 56 ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉलशी होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 56 धावा ज्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वाईट त्यानंतर चौकार, षटकार, डॉट, डबल आणि डॉट जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला टोळवलाय. डीप मध्ये असेल फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. हाईट वरतून गेलाय बॉल फिल्डरचा आणि बॉल सीमा पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिड विकेटला क्लिअर करत शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. धावसंख्या धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाची आहे 60. 61 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. ते म्हणजे स्वाहुली ब या संघासमोर. चला आपण टॉसच्या दिशेला बनणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार टीम जय हनुमान क्रिकेट संघ अनकरपाडा आणि उदय यांचा संघ गोडसई दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये असतील. उदय वेलकम. सरचे स्वागत आहे. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज 2 मित्र पक्के बैरी असतील मैदानावरती. सचिन आणि उदय एका थालीमध्ये खाणारे हे 2 मित्र आज एका विरोधामध्ये 1 आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर नक्कीच आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ अनखरपाडा विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळेल कानिपनाथ स्पोर्ट्स कुडसई या संघामध्ये. टॉस केला जाईल. भगवान शेठ सुरोशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. तर टॉस आपण करणार आहोत. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गोडसे संघ असेल तर दुसऱ्या बाजूला अंकरपाडा असेल. 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला. विनंती अंकरपाडा टीम कॅप्टन आपण त्वरित यायचे. रविदादा आपल्याला उपस्थित पाहायला मिळतील. अंकरपाड्याचे कॅप्टन आहेत. एक अप्रतिम असे खेळाडू तितके सुरेख असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. एका बाजूला उदय आपल्याला पाहायला मिळतील कानिफनाथ क्रिकेट संघ गुडसी या टीमचे कॅप्टन. दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ अंकरपाडा टीमचे कॅप्टन रविदादा आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम रविदादा. आपलं सहर्ष असं स्वागत आहे. हॅलो 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 टॉस आपण करतोय. उदय जो मात्र कॉल करताना आपल्याला पाहायला मिळेल. टेल असं कॉल आहे आणि हेड केला आहे. मान्य करतोय आपण व्यासपीठावर जाऊन सनपन्न व्हायचं सर्वच मान्यवरांनी. टॉस जो मात्र जिंकलेला आपण पाहू शकतो रविदादांनी. रविदादा थोडस पुढे यायचं. टॉस जिंकलेला आहे. जर पाहिलं दुपारचं सूत्र आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वप्रथम टॉस अभिनंदन. टॉस जिंकल्यावर आपलं डिसिजन सांगायचं आहे. सर फिल्डिंग करणारे जर पाहायला गेलं तर उद्या आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या संघामध्ये मैत्रीपूर्ण लढत असेल यात काही शंकाच नाहीये. कारण प्रॅक्टिस देखील एकत्र तुम्ही करता. सातत्याने स्ट्रेंथ काय विकनेस काय माहिती आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल कमीत कमी धावांवर थांबवण्याचा. बघूया. खेळ अनिश्चिततेचा आहे. सांगता येत नाही. पॉवर प्ले मध्ये कदाचित तुम्ही गोलंदाजी देखील करू शकता. सचिन देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक विस्फोटक फलंदाज म्हणून तो आहे. आज उपस्थित आहे का? हो नक्कीच. त्याच्या वाचून हा संघच नाही. ऍक्च्युली 11 जणांचं फार मोठं योगदान असतो. परंतु सचिन सगळ्यांनाच माहिती आहे एक धडाकेबाज फलंदाज आहे आणि त्याच्यावरच आमचा पूर्णपणे गेम अवलंबून आहे.
नक्कीच तुम्ही म्हटले की एकावरती अवलंबून नसतो, 11 खेळाडू महत्वाचे असतात, कारण जोपर्यंत 11 खेळाडू येणार नाही किंबहुना 12 खेळाडू जोपर्यंत स्टेजवरती येणार नाही तोपर्यंत आम्हाला तुमचे नाव देखील कळणार नाहीत. त्यामुळे 12 खेळाडू महत्वाचे आहेत आणि त्याला अनुषंगाने आपण पाहतोय पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट फॉर दी मॅच. तुम्हाला अजून एक प्रश्न नक्कीच विचारेल की पहिला वर्ष आहे कांबाकर चषकाचं, अथक मेहनत आपल्याला सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्यांदाच कल्याण ग्रामीण मध्ये आपण पाहू शकतो ॲक्रेलिकच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. या ट्रॉफींबद्दल आणि आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. प्रथमतः धन्यवाद विकास आणि त्यांची ही कंपनी मला इथे खेळण्यासाठी संधी दिली, त्याचा सर्वांचा आभार. आणि आयोजनाबद्दल काय बोलायचं थोडक्यात सांगतो मी. काल या आपल्या सर्व नामांकित सामने बघत होतो टीमचे. आमचे साहेब आणि कर्मचारी एकत्र आम्ही लाईव्ह बघत असताना त्यांनी सांगितलं की असं ग्राउंड आणि असे जे आयोजन आहे हे आम्ही आमच्याकडे कधीच पाहिलं जात नाही. तर ही प्रचिती आहे, ही पावती आहे या नियोजनाची. याच्याबद्दल काय बोलणार? ओके, मॅच साठी शुभेच्छा असतील. मी येतो उद्याकडे. उद्या टॉस आपण हरला, टॉस जर जिंकला असतं तर आपला डिसिजन काय होता? बॅटिंगच असते आमची. मनासारखी बॅटिंग करायला मिळते, मॅच सुरू होते, त्यामुळे जास्त काही विचार नाही. या आयोजनाबद्दल 2 शब्द आणि ट्रॉफीज बद्दल. रवी दादा तर बोलला चांगलाच आयोजन आहे, खूपच छान आयोजन. मॅच साठी शुभेच्छा असतील. टॉस आपल्याला पाहायला मिळतोय कंप्लीट होत असताना. टॉस जिंकलाय अंकरपाडा या टीमने. टॉस अंकरपाडा टीमने जिंकलेला आहे. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी गोडसे या संघाला. तर आपण शुभ सन्मान करणार आहोत. अतिथी देवभाव पाहुण्यांचा आदर सत्कार करण्याची मात्र आपली परंपरा आणि ती परंपरा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कांबा जपत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शुभ सन्मान आपण करणार आहोत. तर आपण व्यासपीठावरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळतोय. आधार दिव्यांग अपंग कल्याणकारी संस्था ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भगवान श्री रामचंद्र शिरोसे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच सायनाथजी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि विकासी निचिते यांच्या शुभ असे आपण करणार आहोत. भगवान श्री रामचंद्र शिरोसे साहेबांचा शुभ सन्मान, जे आधार दिव्यांग अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. एक असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे भगवान रामचंद्र शिरोसे साहेब, त्यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. तसेच आपण पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळतोय. आधार दिव्यांग कल्याणकारी संस्था ठाणे जिल्हा तसेच माजी सरपंच फळेगाव आदरणीय रवींद्र कमळाकर जाधव साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान जो मात्र करण्यात येईल आदरणीय रवींद्र कमळाकर जाधव साहेबांचा आम्ही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. त्यानंतर गोवेली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय काळूरामजी घुडे साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. तसेच खजिनदार आणि सरपंच बापसाई ग्रामपंचायत आदरणीय पांडुरंगजी टिंबे साहेबांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. सर्व मान्यवरांचा आम्ही या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आता मात्र आपण मॅचच्या दिशेला जाणार आहोत, जिथे मायक्रोफोन वरती पुढच्या सत्रासाठी आवाज आपण ऐकाल. शेरेगावचा बुलंद आवाज आणि शहापूरची बुलंद अर्थातच जगदीशजी तारमाळे सर आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून खेळाचं पुढचं सत्र. धन्यवाद. थैंक यू सो मच. गिरना भी अच्छा लगता है, औकात का पता चलता है. बढ़ते हैं जब हाथ उठाने को, अपनों का पता चलता है. जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं. मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है. सीख रहा हूं मैं भी मनुष्य को पढ़ने का हुनर. सुना है चेहरों पे किताबों से ज्यादा लिखा होता है. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि सर्वाधिक लोकप्रिय खेळामध्ये मी समालोचक जगदीश तारमे मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. पंचांची मागणी आहे मॅच बॉल कडे आपण स्वयंसेवकांना पाठवायचा. आपण पाहता कांबाकर चषक 2024 उपस्थित या ठिकाणी प्रेक्षकांचा, लाडक्या दर्दी क्रीडा रसिकांचा मी पुनश्च एकदा आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. विद्यमान सामना पहिल्या सत्रातील हा शेवटचा सामना आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे टीम वाहोली आणि त्यांच्या समोर फाईट करते मैदानाच्या आतमध्ये KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली.
प्रथमतः बॅटिंग करत असताना मानुली टीमनं धावा जोडल्या होत्या 5 ओव्हरमध्ये 60 आणि 61 धावा संख्येचं टार्गेट मॅच मध्ये सेट केलं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, उडवला बॉल, उंची जास्त आहे आणि अंतर देखील पाहायला मिळतं बॉलवर. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर या मॅचचा हा सर्वोत्तम षटकार. पण डिसिजन येतोय चौकार आहे. 1 बाउन्स ओव्हर द रो हा बॉल गेलाय आणि आमचे पंच आमच्याकडे इशारा करतात 4 धावा इथे प्राप्त करत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाला. आपण पाहू शकाल रिप्लाय मध्ये आणि कशा पद्धतीने उंची गाठली. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर होते आणि इथे 4 धावा. सरकचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 वर गेली आहे. 61 टार्गेट आणि पहा टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे वाहुली बी टीमच्या माध्यमातून. 10 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना टीम अडल होते मैदानाच्या आतमध्ये. के स्पोर्ट्स जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित झालेत आदरणीय आदेशजी पावशे यांचं यांचं शुभागमन झालं आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. पहा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे जे मंडप आहे त्याच्या बाजूला एक ऑटो आहे आणि सूर्याची किरण तिच्या काचेवर परावर्तित होत आहेत. डिस्टर्बन्स होत आहे त्यामुळे जिमच्या बाजूला विनंती करेल त्या ऑटो मालकाला की तुम्ही प्लीज कृपया करून त्या ठिकाणून ती ऑटो बाजूला करायची आहे. कॉपरेट करायचं आहे. आणि लाडके दर्दे क्रीडा रसिक देखील पहा प्रत्येक मंडपामध्ये या टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि सध्या आपण पाहू शकाल हंगाम सुरू आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. फार मोठा एक प्रेक्षक वर्ग ज्या वर्गाने टेनिस बॉल क्रिकेट जिवंत ठेवलंय त्या सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं कांबाकर चषक 2024 या कमिटीच्या माध्यमातून स्वागत. जवळ पुनश्च एकदा मॅचच्या दिशेला शैलेश फार एंड कडनं ओव्हर द विकेटने बॅटची एज होती. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू त्याच्या माध्यमातून झाली आहे चुकी परंतु चांगलं प्रोटेक्शन. 3 धावा वाचवण्यामध्ये आलं यश. के स्पोर्ट्स जीवदानी मानिवली आणि त्याच्या समोर वाहुली बी या 2 टीम दरम्यान विद्यमान सामना रमताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम सत्रातला हा शेवटचा सामना. 61 धावसंख्या चेस करायची आहे वाहुली बी टीमला. पहिल्याच ओव्हर मध्ये सकारात्मक सुरुवात जी पॉझिटिव्ह सुरुवात जी आवश्यकता होती ती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. बॅटर आहेत कश्यप आणि अफजल आणि कश्यप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन. लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लाईक खेळाडू. आपल्याला 2 खेळाडू 30 संख्येच्या बाहेर पाहायला मिळतात. P1चं षटक आहे आणि त्यामुळे उर्वरित सर्व खेळाडू तुम्हाला 30 संख्येच्या आतमध्ये उंच आहे आणि क्षेत्ररक्षक जेलच्या खाली जज करत असताना झाली आहे चुकी. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेट मधलं अजून एक सूत्र अजून एक तंत्र आणि इथे झाली आहे चुकी. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जीवदान दिलं गेलं बॅटरला आणि दरम्यान धावा त्या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली आहे. सातत्यानं मगाशी देखील उल्लेख झाला आमच्या समालोचकांच्या माध्यमातून की ज्या वेळी क्रिकेटमध्ये तुम्ही कॅचेस ड्रॉप करताना त्यानंतर त्या बॅटरच्या माध्यमातून अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातला जातो आणि जखमेवर मीठ चोळलं जातं ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवर. ह्या चुका तुम्हाला टाळायच्या जर तुम्हाला तुमच्या गावाच्या टीमला तुम्हाला विजयी करायचंय तर. यावेळी लाईन चांगली अपील करतायत पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये. होणार नाहीये कोणती चूक आणि पहिला धक्का इथे लागत असताना अफजल बॅक टू द डकआउट.
सेकंड ओव्हर मध्ये जयस आहे गोलंदाजीसाठी फार एंडकडनं कमबॅक इथे करण्याचा प्रयत्न KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश वेग या खेळाडूकडे पागदी लॉंग रन ऍक्शन चांगली आहे. फुल टॉस आहे, गॅप मध्ये खेळलेत. व्हॉट अ शॉट कव्हरच्या दिशेला. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर एक तंत्रशुद्ध फटका ज्याचा नामोल्लेख सातत्यानं अनेक समालोचकांच्या माध्यमातून केला जातोय. तर फटका आपण पाहिला बॅटर रयांच्या माध्यमातून हा चौकार. क्लासिकल बॅटिंग, टेक्निकल फटका, अनेक नाव या फटक्याला आहेत. आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर तंत्रशुद्ध करणारा जो फलंदाज, तंत्रशुद्ध बॅटिंग करणारा जो बॅटर असतो त्याची बॅटिंग पाहायला प्रेक्षकांना देखील आनंद वाटतो. हा फटका अगदी त्याच खोनीतला होता. स्टेप आउट करून पुन्हा त्या दिशेनं अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा बॉल कलेक्ट केलाय. रनआउटची संधी होती. नॉन स्ट्रायकर एंड अगदी लवकर जागा सोडली आणि इथे दुसरा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये लागत असताना वाहुली बी टीमला फलंदाज ज्यावेळी बाद होईल. कश्यप back to the dugout. on board. 16 धावा. दुसरा धक्का इथे लागलाय. कश्यप माघारी परतलाय. न्यू आला, न्यू बॅटर. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक केला. इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं. गोलंदाज जयेश याचं 61 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी आता मात्र एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. नेहमीच असं म्हटलं जातं की भागीदारी ही यशाकडे नेत असते आणि त्या भागीदारीची आता नितांत आवश्यकता आहे वाहुली बी संघाला. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होणं या दोन्ही बॅटर्स मध्ये गरजेचं आहे. चांगला धावा आता इथून स्कोर बोर्डकडे रवाना होणं गरजेचं आहे. वाहुली बी टीमच्या माध्यमातून जयेशचं कौतुक करायला हवं. दुसऱ्या बाजूने ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केली आहे, हा फुल टॉस फ्लिक केला, टर्न केला. व्हॉट अ फिल्डिंग. क्रिकेट मध्ये फुटबॉलचं प्रदर्शन घडवत असताना पायानं बॉल अडवलाय, परंतु मी म्हणेन 3 धावा या ठिकाणी महत्वपूर्ण आपल्या संघाच्या विजयासाठी वाचवत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिलन माळी होते त्या ठिकाणी आणि जे या कल्याण ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान सदस्य देखील आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि समय सूचकता याला म्हणतात की प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. ते त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं. शॉट फाइंडिंगला फिल्डिंग करत असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा स्कोर बोर्डवर, 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. 61चं टार्गेट सेट केलं आणि उर्वरित आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आमचे गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. उर्वरित 18 बॉल मध्ये 44 धावसंख्येची आवश्यकता आहे. टार्गेट आता थोडंसं मोठं होत चाललंय. रिक्वायर्ड रन रेट आता थोडंसं वाढत चाललंय. आपण पाहू शकाल 18 बॉल 44 ची आवश्यकता, 14.67 ची आवश्यकता आणि करंट रन रेट जर आपण पाहिला तर 8.50 चा आपल्याला पाहायला मिळतं. इथून पुढे आत्मविश्वास पूर्ण खेळी करावी लागेल. नूह आणि रयान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वाहुली बी संघासाठी खेळते आहे. टार्गेट जरूर मोठा आहे, परंतु जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पराभूत झालात तर पुनश्च एकदा जिंकू शकता, परंतु मनामध्ये पराभूत झालात तर मात्र तुम्ही कधी जिंकू शकत नाहीत. मनाने तुम्हाला ठरवायचं येस वी कॅन डू इट, आम्ही ही धावसंख्या चेस करू शकतो. 18 बॉल 44 जरी टार्गेट मोठं असलं तरी आम्ही ही धावसंख्या पूर्ण करू शकतो. हा आत्मविश्वास जर तुम्ही स्वतःमध्ये जागृत केला तर इथून पुढे वाहुली बी संघ हा सामना जरूर जिंकू शकतो. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत कौतुक करावं लागेल KS जीवदानी स्पोर्ट्स मानुली संघाचा. जबरदस्त कामगिरी 2 ओव्हर मध्ये त्यांची देखील राहिली आहे. 17 धावसंख्येवर 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. कॅमेरा मधला विनंती आहे थोडंसं व्यासपीठाच्या दिशेने आपण कॅमेरा फिरवायचा. त्या दिशेने सर्व आयोजक आनंद घेतात, एन्जॉय करतायत. कांबाकर चषक 2024 फ्लिक केला, हेलिकॉप्टरने उडवला, एलिव्हेशन नाहीये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला, मिड विकेटला आणि धक्का क्रमांक 3 देखील लागेल. रयान बॅक टू द डगआउट.
तर त्यानं कुठेतरी मैदानावर थांबण्याची गरज आहे वाहोळी बी संघाला, परंतु बॅटर्स थांबत नाहीयेत. विकेट्स सातत्यानं आपण पाहिलं तर पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या मॅच मध्ये आता स्वतःच पण पाहू शकाल वर्चस्व प्रस्थापित करत असताना ओव्हर पिच होता समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, लॉंगेस्ट सिक्स ऑफ द डे इथे आलाय बॅटर मोईनच्या बॅटमधनं. काय फटका होता, जितक्या वेगानं बॉल आला तितक्याच मी म्हणेन त्याच्यापेक्षा जास्त आणि दुप्पट वेगानं या बॉलला डाऊन द ग्राउंड पाठवलाय षटकारासाठी. आशेचा किरण मोईन, कुठेतरी ही आशा दाखवावी लागेल, जागृत करावी लागेल वाहुली बी संघासाठी. 38 धावसंख्येची आवश्यकता, अजूनही चेंडू शिल्लक आहे 16, सामना संपलेला नाहीये. यावेळी कमबॅक केलाय, षटकारानंतर इथे कमबॅक करण्याची गरज होती आणि शैलेशच्या माध्यमातून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अपील इस बार तीसरी ओवर प्रगति पथ पर अब मैच देख रही है वाहुली बी और उनके सामने केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली. ये दो टीम के बीच में 61 रनों का टारगेट, 61 रनों का लक्ष्य रखा है वाहुली बी टीम के सामने. तीसरा ओवर प्रगति पथ पर अभी तक स्कोर बोर्ड पर अगर देखा जाए तो 24, 3 विकेट के नुकसान पर शैलेश गेंदबाजी पथ पर. हावे एंड से राउंड विकेट से गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और बेहतरीन कैच. एक और विकेट का पतन, चौथा विकेट. बैक टू द डगआउट. सामने की ओर एक बाइक खड़ी है स्टेज के एग्जैक्ट सामने. वॅगनर गाडीच्या बाजूला जी बाईक उभी आहे त्याने आपल्या हेडलाइट प्लीज बंद करायची आहे. समोर समोर खूप साऱ्या रिक्षा आहेत उभ्या आणि व्यासपीठाच्या एकदम समोर ती बाईक आहे, ज्या बाईकवर आमचे बाईकमॅन बसले. त्यांना विनंती की तुम्ही प्लीज, हा येस तुम्हीच. थँक्यू फॉर कोऑपरेशन. आजच्या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये आमचे जे संपूर्ण आयोजक कमिटी असतील, अंपायर्स, आमचे समालोचक यांच्या जेवणाची व्यवस्था पद्माकर शिरोसे साहेबांच्या माध्यमातून झाली. त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ग्रे कलरची समोर एक गाडी आहे, त्या गाडीला देखील विनंती की रिक्षाच्या पाठी, ज्या 3-4 रिक्षा त्या ठिकाणी उभ्या आहेत, त्या रिक्षांच्या पाठी एक ग्रे कलरची गाडी उभी आहे 4 व्हीलर. त्यांना देखील विनंती आहे की कृपया ती गाडी त्या ठिकाणी बाजूला काढायची आपण. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि आपण इक्वेशन प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. यापुढील होणारी मॅच आपण अनाउन्स करतोय. अनखरपाडा विपक्ष घोटसई या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. टॉस झाला आणि 2 ओव्हर नंतर सज्ज राहायचं. अनखरपाडा विपक्ष घोटसई या 2 संघादरम्यान यापुढील होणारा विद्यमान सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीम मीटिंग कशा पद्धतीने उर्वरित 2 षटकांमध्ये कामगिरी करायची याकडे लक्ष वेधून असतील संघनायक. आणि दुसऱ्या बाजूला 2 ओव्हर मध्ये 37 धावसंख्येचा जो डोंगर पार करायचा आहे, त्याच्या पद्धतीनं कसं नक्कीच ते कसं टॅकल केलं जाईल याचा विचार दोन्ही बॅटर्स मध्ये. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मोईन आणि मोईनच्या समवेत
अमन आहे. 12 बॉल 37 ची आवश्यकता. 18.50 ची सरासरी प्रतिषटकामागे राखायची आहे. 12 बॉल 37. सामना इथूनही बदलू शकतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासाची पानं जर आपण ओपन करून पाहिली तर 12 बॉल 37 कित्येकदा होताना आपण पाहिलाय. फक्त इथे फलंदाजाला स्वतःवर आत्मविश्वास दाखवावा लागेल. 12 बॉल 37. टेनिस बॉल क्रिकेट सातत्यानं प्रत्येक ओव्हर गणित, प्रत्येक बॉल गणित आपण सामने चेंजेस होताना पाहिल्यात. त्यामुळे अजूनही गिव्हअप करू नका. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. अपील करतायत पंचांचं बोट आकाशाकडे. आउटस्टँडिंग अंपायरिंग मी म्हणेन या ठिकाणी. पहा कॉन्फिडन्स होता, लगेचच बोट आकाशाकडे दाखवलं. आणि आता इथे अजून एक धक्का लागतोय. निराश पावलाने फलंदाज माघारी परततोय डगआउटच्या दिशेनं. अर्धा संघ आपण पाहिलं तर डगआउट मध्ये बसलाय. 5 विकेट आतापर्यंत गमावलेत. बॅटिंग करत असताना वाहुली बी टीम ने. आधी टीम ढेर हो चुकी है. 24 पे ये 5वां झटका लगता हुआ वाहुली बी को. और बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए अभी तक केएस जीवदानी स्पोर्ट्स मानेवली टीम के खिलाड़ी. 37 रनों की जरूरत है और गेंद शिल्लक है 11 गेंदों में 37 रनों की जरूरत वाहुली बी टीम को. बड़े हिट की जरूरत है यहाँ से. ओवर द विकेट से ओवर पिच गेंद थी, सामने की तरफ खेला, लॉन्ग ऑन की दिशा में खिलाड़ी. बेहतरीन फील्डिंग. एक ही एक्शन में गेंद को कलेक्ट करके पैरेलल थ्रो दिया वहां पर. एक ही रन मिलता हुआ और धीरे धीरे कठिनाइयों में यहाँ पर फंसती हुई टीम वाहुली बी. जो बड़े हिट की जरूरत है वो यहाँ पर नहीं आ रही है. गेंदबाजी सटीक लाइन और लेन पे होती हुई बढ़िया गेंदबाजी. ओवर द विकेट से ऑन साइड में बड़ा हिट करने की कोशिश. अपनी फॉलो थ्रू में वहां पर गेंदबाज गिरे, लेकिन बेहतरीन गेंद थी. और टीम डेविड के नाम से जाने जाते हैं वाहुली टीम के ये बल्लेबाज, जो निराश कदमों से पवेलियन की तरफ लौटते हुए. धीरे धीरे मैच फंसता हुआ वाहुली बी टीम के लिए. कठिनाई महसूस करते हुए नए बल्लेबाज खीजर मैदान के अंदर जाते हुए. छत्तीस रन यहां से बनाने हैं. और अगर देखा जाए तो 9 गेंद शिल्लक है और 9 गेंदों में 36 इक्वेशन थोड़ा सा कठिन होता हुआ वाहुली बी टीम के लिए. बढ़िया मैदान. कांबाकर चषक 2024 का ये लाइव प्रेक्षेपण आप देख रहे हैं. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. लोवर फुल टॉस से गति में परिवर्तन किया था, सामने की तरफ खेला है. मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद और एक ही रन यहाँ पर मिलेगा. बेहतरीन गेंदबाजी, इकोनॉमिकल गेंदबाजी हो रही है यहाँ पर केएस जीवदानी स्पोर्ट्स मानेवली टीम के गेंदबाजों से. 25 रन स्कोरबोर्ड पर 6 विकेट के नुकसान पर ये स्कोर कार्ड आप देख रहे हैं वाहुली बी टीम का. एनालिसिस आत्मचिंतन करना होगा यहाँ से. अगर ये मैच हारते भी है तो गलतियां कहाँ हुई. बल्लेबाजी में थोड़ा सा अगर देखा जाए तो बल्लेबाज यहाँ पर अयशस्वी रहे और उनको और थोड़े से यहाँ पर आत्मचिंतन की जरूरत है. एक अतिरिक्त गेंद इस दरम्यान अंपायर का इशारा. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड पर ऐड होती हुई 26 6 विकेट के नुकसान पर. दोपहर का समय, हल्की सी हवा, आइडियल क्रिकेट कंडीशन आपको देखने को मिल रही है. हाफ ट्रैकर गेंद थी, पुल किया था ऑन साइड में. बेहतरीन फील्डिंग, क्या कमिटमेंट थी. आखिरी में वहां पर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर से जाते हुए बचाया और अंदर की तरफ भेजा. लेकिन क्या देख रहे हैं, नजारा देखो. फील्डिंग बेहतरीन की, लेकिन उसके बाद कवर में जो खिलाड़ी आए थे उन्होंने जो थ्रो किया वो थ्रो मिस हुआ और गेंद मैदान के बाहर. और 6 रन इस गेंद पर मिलेगा. छह रन
गेंद पर और 6 से खाता रन संख्या आगे बढ़ती हुई 33 6 विकेट के नुकसान पर बची हुई 7 गेंद और 28 रनों की जरूरत। इस गेंद पर अगर एक बड़ा हिट आता है तो आखिरी ओवर में यह मैच बन सकता है। बाहुली बी टीम को एक बड़े हिट की जरूरत है। प्रयास तो जरूर किया था पर बीट हुए स्विंग एंड मिस, टप्पा पड़ती गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई। सहा बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता। सहा बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता आहे 6 बॉल मध्ये। पहिलाच बॉल उडवला हवेमध्ये, शॉट फाईन लेग। विकेट कीपर दोन्ही खेळाडू त्यासाठी प्रयत्न करत होते, दोघांमध्ये मिस जज झाला, मिस कॉल। आणि आपण पाहिलं तर हा जेल ड्रॉप होतोय। धाव या ठिकाणी एक सिंगल घेतली गेली आहे। 5 बॉल 27। अनखरपाड आणि घोटसई सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच साठी। 5 बॉल 27 ची आवश्यकता जवळजवळ आता मात्र कुठेतरी आपण पाहिले तर टॅलेंटर बॅटिंग करतायत आणि आशा सोडली आहे की वाहुली बी संघाच्या टीमनं ऑन साइडला फटका आलाय, संजीवनी प्रदान करून देणारा हा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल का हे प्रश्नचिन्ह जरूर उपस्थित केला या बॅटरनं। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लॅटेड षटकार। 6 धावा इथे मिळतात। धावसंख्या 40। संघर्ष करतायत 61 धावसंख्येच्या पाठलागासाठी वाहुली बी संघ। अजून 21 धावसंख्येची आवश्यकता आहे। 4 बॉल 21। 4 बॉल 21 ची आवश्यकता। सज्ज होतात पुनश्च एकदा ऑन साइडला। अजून एक मोठा फटका, सलगचा हा दुसरा ब्लास्ट षटकार आणि मॅच मध्ये कमबॅक करत असताना वाहुली बी संघ। व्हाट अ बॅटिंग। मगाशीच म्हटलं होतं क्रिकेट हा खेळ आहे, सातत्यानं रंग बदलतो। क्रिकेटचा खेळ ज्याचा लागत नाही कधीच कुणाला बेळ। तर शिराब मुल्ला आणि मिराज मुंडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जर तोबीबने ही मॅच जिंकवली तर सलगचे 2 षटकार आलेत। आशा पल्लवित केली। आम्ही म्हणत होतो की क्रिकेटचा हा खेळ ज्याचा लागत नाही कधीच कुणाला मेळ। असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये तुम्ही भाकीत करू शकत नाही, सातत्यानं प्रत्येक बॉल गणित, प्रत्येक ओव्हर गणित। क्रिकेटचा हा खेळ बदलत असतो, इतिहास घडायला वेळ लागणार नाही। अजूनही या मॅचचा सस्पेन्स, या मॅचची गंमत, या मॅचची जम्मत, रोमांच बाकी आहे। 2 षटकार आल्यात आणि कुठेतरी वाहुली बी या संघामध्ये आशेचा किरण तयार झालाय। सलगचा 3रा देखील आलाय आणि व्हाट अ मॅच। जबरदस्त फटका, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या खेळाडूसाठी। आणि हा मॅच होती कुठे आणि तो घेऊन गेलाय कुठे, असं वाटलं होतं की सोडून दिला हा सामना वाहुली बी संघानं, परंतु तोही बाला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने सांगितलं थांबा, अजूनही माझा खेळ बाकी आहे, मी करून दाखवेन माझ्या गावासाठी, माझ्या टीम साठी। आणि त्याने करून दाखवलंय। लगातारचा 3रा आलाय। 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय जर सामना जिंकून दिला तर। 12वा खेळाडू वरती बसा वाहुली बी संघ।
2 बॉल 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. त्या प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली आहे. कोण जिंकणार हा सामना. प्रश्न चिन्ह एका बाजूला तोही, दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आधी आहे जो थोडासा निराश आहे. आधी मध्ये आता पाहू शकाल थोडासा प्रेशर, तो प्रेशर मध्ये जरूर पाहायला मिला. आधी 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. फटका चांगला ऑन साइडला. हा बॉल देखील गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगच्या 3 षटकारानंतर आलाय चौकार. आणि काय सामना. कांबाकर चषकाच्या आयोजनाचा पैसा वसूल करणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 5 धावांची कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. हे यश आहे मित्रांनो कांबाकर चषकाच्या आयोजनाचा, संपूर्ण आयोजन कमिटीचा. आधी 3 षटकार 1 चौकार. आता मात्र हे षटक विसरण्याला नक्कीच त्याला संपूर्ण दिवस जाईल. डीजे ऑपरेटर आपण व्यासपीठावर यायचे. डीजे ऑपरेटर आपण कुठे असाल तर लवकर या. आयोजन कमिटी आपल्याला बोलवते. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशीच मी म्हटलं की जर तुम्ही मनातून हराल तर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. मैदानामध्ये जर तुम्ही हराल तर नक्की जिंकू शकता. मनाने ठरवलं होतं या खेळाडूला की जरी सामना कठीण आहे तरी मी माझ्या कलेनं, माझ्या कर्तृत्वानं आणि माझ्या बॅटिंग स्किलनं हा सामना खेचून आणेन. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल हा सामना. सर्व 1 मिनिट. कोणती बाईक समोर. 1 मिनिट पंच. व्यासपीठाच्या एक्झॅक्ट समोर जी बाईक आहे प्लीज ती बाईक बाजूला करा. तो प्लेअरच्या मागे तो खेळाडू आहे बघा स्क्वेअरला, त्याच्या पाठीमागे बाईक आहे. प्लीज ती बाईक जरा. यस. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. तोही हा सामना जिंकून देईल का. फटका समोरच्या दिशेला चांगला. चौकार गेलाय परंतु एका धावेनं हा सामना गमावला आणि सामना जिंकलाय. या ठिकाणी केएस जीवदानी स्पोर्ट्स मामनोली. परंतु तुमच्या विजयापेक्षा बाहुली बी संघाच्या पराजयाची चर्चा आज मात्र नक्कीच होईल. आणि तोही लढलाय आणि अगदी संघर्षासारखा लढलाय, वाघासारखा लढलाय. जरूर मॅच पराभूत झाले परंतु जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाला पाहिजे ज्या पद्धतीनं हा सामना त्याने खेचून आणला होता. वेल प्लेड मित्रा. आणि पुढील सामन्यांसाठी स्पर्धेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. 33 धावसंख्येची एक आकर्षक इनिंग त्याने खेळली. 5 संपूर्ण संघ त्याच्या स्वागतासाठी आहे. जबरदस्त इनिंग. 8 बॉल फेस केले, 33 धावा त्याने बनवल्या. सामना जिंकलाय. केएस जीवदानी स्पोर्ट्स मानुली संघाला आपला देखील खूप सारा अभिनंदन. आणि 6 बॉल मध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता असताना 27 धावा त्याने कुठल्या त्या ओव्हर मध्ये आणि एका धावेनं हा संघ पराभूत झाला. सुरुवातीलाच म्हटलं की दुःख त्याला जाऊन विचारा ज्यावेळी एका धावेने ज्याचा संघ पराभूत होतो. जरूर आणि फईम जुवारी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. तोही आपण यायचा व्यासपीठावर आणि पारितोषिक पहा. हे असं असतात.